नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वैजयंत देवघरकर म्हणजे विद्यार्थ्यांप्रती व्हिजन असलेले शिक्षक। रामचंद्र सांगडे, गट शिक्षणाधिकारी, दापोली। दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कर्दे येथील उपशिक्षक वैजयंत देवघरकर म्हणजे विद्यार्थ्यांप्रती व्हिजन असलेले शिक्षक असल्याचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी देवघरकरांच्या करकमलातून साकारलेली रंगावली पाहताना मत व्यक्त केले। श्री वैजयंत देवघरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचा, कलेचा ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी सचोटीने वापर करतात। शिष्यवृत्ती, नवोदय यासह संगीत, कला, गायन, वादन अशा सर्व क्षेत्रात पारंगत असलेल्या देवघरकर यांनी प्रजासत्ताक दिनी राजे शिवछत्रपती महाराज यांच्यासह थोर समाजसुधारक महर्षी कर्वे, संत गाडगेबाबा, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा रंगावलीतून हुबेहूब साकारल्या असून शाळेतील त्यांचीच विद्यार्थिनी कुमारी भूमी मळेकर हिने गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवत सावित्रीबाई फुले यांची अप्रतिम प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे। तसेच देवघरकर यांचे शिष्यवृत्ती आणि नवोदयसाठीही मोलाचे योगदान लाभले असून अनेक विद्यार्थी गुणवत्ता पात्र झालेले आहेत। तसेच दापोली तालुक्याचा स्वप्नवत असलेल्या व्हिजन दापोली या शैक्षणिक उपक्रमाच्या मुख्य समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत। इंग्रजी विषयात विशेष प्रावीण्य असणारे जयवंत देवघरकर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक ठरत असून त्यांच्या मधुर वाणीने भजन श्रोत्यांनाही ते गायन वादन मधून मंत्रमुग्ध करतात। आज हुबेहूब रेखाटलेल्या रंगावली पाहून उपस्थित सर्व भारावून गेले। यावेळी कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके यांनी गुरु वैजयंत देवघरकर आणि शिष्या भूमी मळेकर या दोघांचा विशेष सन्मान केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, दापोली।